नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये मोदींच्या हस्ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे। मुंबईच्या नौदल गोदीमध्ये INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल। यासोबतच खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं सुद्धा मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। 9 एकर परिसरामध्ये पसरलेलं हे आशियातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर असून नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात आलेलं आहे। तर मोदींचा मुंबई दौरा कसा असेल आपण पाहिलाय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नक्की कसा असेल यावर एक नजर टाकूयात। सकाळी 9:45 पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये पोहोचणार आहेत। टायगर गेट नेव्हल डॉक नेव्हीच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहतील। सकाळी 10:30च्या सुमारास पंतप्रधान मोदी 3 युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करणार। नेव्हीच्या आंग्रे सभागृहामध्ये महायुतीच्या आमदारांसोबत ते संवाद साधतील। दुपारी 3:30 वाजता नवी मुंबईच्या खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन होईल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असेल ते आपण पाहिलेलं आहे आणि याच मुंबई दौऱ्यामध्ये आता महायुतीच्या आमदारांना त्यांचा रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेशच देण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत आणि मोदींच्या या मुंबई दौऱ्यामध्ये ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लास घेणार आहेत। या कार्यक्रमामध्ये आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे आणि मोबाईल विधान भवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचायचे आदेश देण्यात आलेत। आमदारांना विशेष बसने जावं लागणार आहे आणि मोदींच्या क्लाससाठी कोणती तयारी करायची आहे यासाठी आमदारांना एक पत्रही देण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रातल्या सूचनांप्रमाणे सर्व आमदारांनी रिपोर्ट कार्डची तयारी करायची आहे। या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता इतरही काही राजकीय महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवसेनेसोबत बैठक होणार आहे। मोदींसोबत होणाऱ्या बैठकीआधी शिवसेनेची ट्रायडंट हॉटेल इथं बैठक झाली। बैठकीमध्ये होणाऱ्या चर्चेबाबत आणि प्रेझेंटेशनबाबत बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। महायुती सरकारचं शिर्डी हे पॉलिटिकल हब असल्याचं दिसतंय, कारण भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही मेळावा शिर्डीतच होणार आहे। 18 आणि 19 जानेवारीला हा मेळावा होतोय। तर शिर्डीमध्ये भक्त निवास असल्याने कार्यकर्त्यांना राहण्याची सोय होतीये। शिवाय समृद्धी महामार्ग, विमानतळ असल्याने देखील शिर्डीला राजकीय नेत्यांची पसंती असल्याचं दिसतंय। अमित शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांना आज शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। 1987 पासून पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलंय असं शहा म्हणाले होते। त्यावर पवारांनी त्या आधीचा कोणताही गृहमंत्री तडीपार झालेला नव्हता। तडीपार झाले त्यावेळेस त्यांना महाराष्ट्रात आसरा घ्यावा लागला असा टोला शहांना लगावला। राज ठाकरेंच्या भेटीवर मी काहीही बोलणार नाही, कारण मी बोललो तर उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढेल असं विधान मंत्री आशिष शेलारांनी केलेलं आहे। 8 जानेवारी रोजी आशिष शेलारांनी मनसे नेते राज ठाकरेंची भेट घेतली आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। कोंबडीचं मांस खाल्ल्याने 3 वाघ आणि 1 बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती। आता याची दखल वनमंत्री गणेश नाईक यांनी घेत चौकशीचे आदेश दिलेत। वाघांना कोंबडीचं मटण कुणी आणि का दिलं याची चौकशी होईल असं आश्वासन गणेश नाईकांनी दिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भवनामध्ये पतंग उडवण्यात आलं। यावेळेस चंद्रकांत खैरे, माजी महापौर सुदाम सोनावणे आदी शिवसेनेचे नेते उपस्थित होते। पतंग उडवण्याचा आनंद त्यांनी लुटला। तर शिवसेनेकडनं मोठ्या उत्साहामध्ये पतंग उत्सव साजरा होतो। मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर आज मोजकेच कार्यकर्ते आणि नेते पतंगोत्सवामध्ये सामील झाले होते। खंडणी प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता SIT कराडची पुन्हा एकदा कोठडी मागण्याची शक्यता आहे। त्यासाठी आता SIT केज कोर्टामध्ये दाखल झाली आहे।
वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज SIT कडून कराडला पुन्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केलेले आहेत तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा आरोपी वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड हिने म्हटलेला आहे। तर मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप देखील मंजिरी कराडने केलेला आहे। संतोष देशमुख प्रकरणाशी वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही। आज जे आरोप करतायत तेच लोक आमच्या घरी येत होते असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजिरी कराड यांनी केलेला आहे। वाल्मिक कराडच्या आईने परळीमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं। आपल्या मुलाला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर ठिय्या दिला। वाल्मिक कराडवर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। परळीमध्ये एका तरुणीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। कराडला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला। तर परळीतील आंदोलनादरम्यान तरुणीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। परळीमध्ये कराड समर्थकांना आत्मदहनाचा प्रयत्न केला। अंगावर पेट्रोल ओतून घेत तरुणांना आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। परळीत अज्ञातांनी बस फोडली आणि या घटनेनंतर परळीतील सर्व बस डेपोमध्ये आणण्यात आल्या। त्यामुळे परळीमध्ये काल बस सेवा ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले होते। समर्थकांनी परळी बंदची हाक दिली। शहरातील विविध दुकानं आणि आस्थापना बंद करण्यात आली। परळीचे सर्व व्यवहार ठप्प झाले। कराडला मकोका लावल्यानंतर धस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सरपंच हत्येप्रकरणी कुणाचीही सुटका नाही। SIT काम करून दाखवते असं धस म्हणालेत। खंडणी आणि सरपंच हत्येतील आरोपी एकच असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केलाय। कराडवर मकोका लावल्यानंतर जरांगेंनी हे वक्तव्य केलं। या मागण्या माणसासाठी राज्याला कलंकित करू नका अशी विनंती यावेळी जरांगेंनी फडणवीसांकडे केलेली आहे। वाल्मिक कराडवर आधीच मकोका लागला असता तर आज संतोष देशमुख आपल्यात असते अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिलेली आहे। वाल्मिक कराडवर मागणी केल्यानंतर मकोका लावण्यात आलाय, त्यामुळे सरकारची भूमिका संशयास्पद वाटते असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलाय। सरकारच्या वृत्ती आणि कृतीबद्दल संशय असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिक कराडने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने पुण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। फर्ग्युसन कॉलेजच्या समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये 2 ऑफिस विकत घेतल्याचा व्यवहार त्यांनी केलेला होता। तर ज्योतीच्या नावाने पुण्यामध्ये फ्लॅटही असून कराड फरार असताना तिच्याच घरी थांबला होता अशी माहिती मिळते। परळीमध्ये कराड समर्थकांनी आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले। परळीमध्ये सकाळपासूनच कराडचे समर्थक आक्रमक झाले आणि वाल्मिक कराडवरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा कराड समर्थकांनी केलेला आहे। बीडमध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। SP नवनीत कोत यांनी ही कारवाई केली असून गोरख हाडुळे या शिवाजीनगर ठाण्यातील निलंबित कर्मचाऱ्याचं नाव आहे। मंत्री धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। भेटीनंतर धनंजय मुंडे परळीसाठी रवाना झाले। परळीतील तणावासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलणं टाळलेलं आहे। वाल्मिक कराडची चौकशी होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी केली। याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता। यावर मुख्यमंत्री दोषींवर कारवाई करतायत असं म्हणत अजित पवारांनी बोलणं टाळलंय। बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी हे आम्ही आधीपासूनच म्हणत आहोत अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। धनंजय मुंडेंबद्दल मी काहीही बोलणार नाही असं म्हणत तटकरे यांनी त्यांच्यावर बोलणं टाळलंय। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीची वेळ मागितली। सरपंच देशमुख हत्येप्रकरणी ही भेट घेणार असल्याची माहिती मिळते। तर 15 जानेवारीला भेटीची वेळ सोनावणे यांना कळवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रविवारी वरळीतील NSCI इथं मेळावा होणार आहे। मेळाव्याला राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील। महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्यानिमित्ताने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता बातमी आहे मुंबईकरांसाठी आनंदाची, कारण मुंबईकरांचा प्रवास आता अधिक जलद गतीने होणार आहे। मुंबईमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार आहेत। दरम्यान राज्य सरकारने यासाठी नियमावली आता तयार केलेली आहे। प्रत्येक बाईक टॅक्सीला GPS तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य असणार आहे। सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान 50 दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असेल, तर 50 बाईक्सचं नोंदणी शुल्क 1 लाख रुपये असेल। दुसरीकडे बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी मात्र विरोध केलेला आहे। तर 1 किलोमीटरसाठी 3 रुपये मोजावे लागणार आहेत बाईक टॅक्सीसाठी। GPS सिस्टीमवर बाईक्स धावणार आहेत। पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशासाठी हेल्मेट अनिवार्य असेल। 50 बाईक्सचं नोंदणी शुल्क 1 लाख रुपये इतकं असणार आहे। प्रवास जलद गतीने होणार, त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल। आता बातमी एका अपघातासंदर्भात। मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ 5 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। या अपघातामध्ये 2घांचा मृत्यू झालेला आहे, तर 14 जण जखमी झालेले आहेत। एक कंटेनर, ट्रक आणि खासगी बस अशा 5 वाहनांचा समावेश आहे। यामध्ये रात्री साधारण 3 वाजताच्या सुमारास अपघात झाल्याचं समजतं आणि अपघातानंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलेले। हा अपघात किती भीषण आहे हे आपल्या दृश्यांच्या माध्यमातून दिसतं आणि यामध्ये 5 गाड्यांचा अपघात झाला। या अपघातामध्ये 2घांना जीव गमवावा लागलेला आहे, तर 14 जण जखमी झालेत। मुंबई नाशिक महामार्गावर हा विचित्र अपघात झाला आणि यामध्ये 2घांचा मृत्यू तर 14 जण जखमी झालेत। कंटेनर, ट्रक आणि खासगी बसला अपघात झाला असून यामध्ये 2घांचा मृत्यू झालाय। तर राज्यातल्या या सर्व महत्त्वाच्या बातम्यांनंतर आपण जातोय थेट प्रयागराजमध्ये। महाकुंभ मेळा सुरू आहे आणि तिथल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। महाकुंभ मेळ्यामध्ये मकर संक्रांतीला पहिलं अमृत स्नान म्हणजेच शाही स्नान करण्यात आलं। अमृत स्नानाचा आकडा कोट्यावधींच्याही पुढे गेलाय, तर हर हर महादेवचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावर स्नान केलं। हातात तलवार, त्रिशूळ, डमरू आणि संपूर्ण अंगावर राख फासलेले नागा साधू संगमावर पोहोचले होते। नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी सुद्धा संगमावर मोठी गर्दी केलेली। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यामध्ये आलेल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स आजारी असल्याचं बाबा कैलाशानंद गिरी यांनी म्हटलेलं आहे। पॉवेल यांना ॲलर्जी झाली असून त्या शिबिरामध्ये आराम करतायत। मात्र गंगा नदीतील स्नानाच्या विधीमध्ये पॉवेल सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाकुंभमध्ये परदेशातून महादेव भक्त येत असतात। त्यातच इटलीमधल्या तरुणीचा श्लोक म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। दुर्मुखा मार्शिनी हर्षरते त्रिभुवन पोषिनी शंकरतोषिनी केल्बिषमोषिनी घोषरचे। मराठी अभिनेता सौरभ चौगुलेने प्रयागराज इथं पार पडलेल्या महाकुंभ मेळाव्याला हजेरी लावत स्नान केलेलं आहे। तिथल्या शाही स्नान आणि गंगेमध्ये सूर्याला अर्घ्य देतानाचा व्हिडिओ त्यानं शेअर केलेला आहे। दिग्गज टेक कंपनी गुगलने सुद्धा महाकुंभमध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे। गुगलवर जर महाकुंभ सर्च केलं तर संपूर्ण गुगल होम पेजवर फुलांचा वर्षाव होताना दिसतोय। नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न होणार आहे। या लोकार्पण सोहळ्यासाठी देशविदेशातील भक्तगण इस्कॉन मंदिराजवळ येण्यास सुरुवात झाली। यावेळेस इस्कॉन मंदिराबाहेर भक्तिगीत गात राधाकृष्णाच्या जयघोषामध्ये नृत्य करतायत।
भगवानगडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। आज भगवान बाबा पुण्यतिथी निमित्ताने मोठी गर्दी झाली होती। यावेळेस जातीय तेढ कमी करून सगळ्यांनीच एक होण्याचा संदेश भगवानगडावरनं ओबीसी नेत्यांनी दिलाय। अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेला सुरुवात झाली असून 50,000पेक्षा अधिक नारळ फोडण्यात आलेले। यात्रेच्या दुसऱ्या आठवड्यातही भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बहिरमची यात्रा भरते। पौर्णिमेनिमित्त जेजुरीमध्ये मानाच्या शिखरी काठीची देवभेट झाली। अनेक वर्षांपासून खैरे यांच्या काठीची शिखर भेट घेण्याची परंपरा आहे। दरवर्षी पौर्णिमेला ही या काठी जेजुरी गडावर येत असते। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली। सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर माऊलींच्या समाधीवर हलव्याचे दागिनेही चढवण्यात आलेले। राज्यातील सरकारी शाळांसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला असून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यामध्ये राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत। 2026 ते 27 या शालेय वर्षामध्ये सीबीएसई पॅटर्नचा वापर होणार आहे। 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करणे म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं शिक्षकांनी म्हटलेलं आहे। दरम्यान सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा अनिवार्य असावा असा कोणताही आदेश राज्य मंडळाने काढलेला नाही असं शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलंय। आरटी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत। राज्यभरामध्ये 1,08,000पेक्षा जास्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत। पालकांचा 27 जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे। वंजारी समाजाची बदनामी केल्याच्या आरोपावरून वकील रत्नाकर चौरे यांनी दमानियांना 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे। बुलढाणामध्ये टक्कल व्हायरसचं गूढ कायम असताना एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। बोंडगाव इथं एका 25 वर्षीय महिलेच्या डोक्यावरील केस अगदी सहजपणे हातात येत असल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। तर महिलेचे केस सहजपणे हातात येत असून तिला टक्कल पडले। त्यामुळे नागरिकांसह महिलांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। पुणे शहरामध्ये आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारे हत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे। या हत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची समिती 15 जानेवारीला पुण्यामध्ये दाखल होणार आहे। राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फाइंडिंग कमिटी संपूर्ण प्रकाराचा तपास करणार आहे। रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस 2 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। तसेच ही रेल्वे सेवा 18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत सेवा मार्गे पुणे ते सांगली मार्गे बंद असणार आहे। ही एक्सप्रेस पनवेल मडगाव मार्गे 2 महिन्यांसाठी सुरू राहणार आहे। मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर म्हाडा आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी सुमारे 3 ते 4 हजार घरांची लॉटरी काढणार आहे। त्यामुळे आता घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळतोय। मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांनी वाढत्या खर्चाचा दाखला देत भाडेवाढीची मागणी केलेली आहे। टॅक्सी भाडे 4 रुपये प्रति किलोमीटर तर रिक्षाचं भाडं 3 रुपये प्रति किलोमीटरने वाढवण्यासाठी संघटना आग्रही आहेत। तर भाडेवाढ झाल्यास ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरनं 26 रुपये होऊ शकतं, तर टॅक्सीसाठी किमान भाडे 28 वरनं 32 रुपये होणार आहे। रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस 2 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। 18 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत रेल्वे सेवा पुणे सांगली मार्गे बंद राहणार असल्याची माहिती आहे। सांगली विभागामध्ये 100 एसटी बस भंगारात जात आहेत। कमी बसमुळे लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये कपात झालेली आहे। अगोदरच बसेसची संख्या कमी आणि भंगार बसचं प्रमाण वाढल्यामुळे आता सांगलीच्या एसटी महामंडळाकडे 690च बस उरल्या आहेत। जळगावमध्ये सोन्याच्या दरामध्ये एका दिवसातच 500 रुपयांची घसरण झाल्याने सोनं 80,500 रुपये प्रति तोळ्यावर आलेले। चांदीच्या भावात देखील आठवडाभरामध्ये 2,000 रुपयांची घसरण होऊन ती 92,500 रुपये जीएसटी सह प्रति किलो आलेली आहे।
नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबद्दल पर्यावरण खात्याकडे पुन्हा एकदा परवानगी मागण्यात आली आहे। त्यामुळे आता बाधित होणारे शेतकरी आणि महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। सरकारला धडा शिकवल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा महामार्ग संघर्ष कृती समितीने दिलेला आहे। वरळीतील बीडीडी चाळीच्या इमारतीचं पाडकाम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतोय। पाडकाम केलेल्या इमारतींचा राडारोडा रस्त्यावरच येतोय, त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला, तर बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम सुरू आहे। विद्यार्थ्यांमध्ये कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेमध्ये तालीम, प्राथमिक आणि अंतिम अशी 3 फेरी असतील। या स्पर्धेतून नवे कलाकार उदयाला येतील असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी व्यक्त केला। पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 5 जानेवारी 2024 रोजी 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर विभागीय संमेलनं सुरू झाली। ही संमेलनं संपल्यानंतर मुख्य नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचं नियोजन होतं। अद्याप त्याला मुहूर्त मिळालेला नाही। आता हा सोहळा एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती आहे। सागरी किनारा महामार्गालगत अमरसन्स उद्यानाजवळ भूमिगत वाहनतळ बांधण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने अखेर रद्द केलेला आहे। ब्रिजकांडी येथील रहिवासी संघटनेच्या विरोधामुळे प्रशासनाने अखेर माघार घेतली आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्यामुळे कंत्राटदाराला त्याचं अधिदान करावं लागणार आहे। मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंडजवळ फक्त 50% कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानं हे डम्पिंग ग्राउंड बंद होण्यासाठी आता आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे। त्यातच डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मुदत उलटून गेल्याने कचरा प्रक्रियेला विलंब लावणाऱ्या या कंत्राटदारावर दंड लावण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे। इंधनाचे वाढलेले दर आणि वाहन वापरात होणाऱ्या खर्चात बचत होत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे पुणेकरांचा ओढ वाढलेली आहे। त्या तुलनेमध्ये चार्जिंग स्टेशनची संख्या देखील वाढते। दरम्यान ईव्हीच्या विक्रीमध्ये दुकानांनी सर्वाधिक मागणी आहे, तर त्यानंतर 4 चाकींना सर्वाधिक मागणी आहे। विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेचं काम 77% पूर्ण झालं असून अद्यापही मेट्रोच्या कारशेडच्या जागेचा पत्ता नसल्याची स्थिती आहे। त्यामुळे मेट्रो प्रकल्प रखडलेला आहे। प्रकल्प रखडल्यानं 2026 मधील नवी डेडलाईनही हुकण्याची चिन्ह आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप महाराष्ट्र वन कर्मचारी संघटनेच्या जॉनी बाईक यांनी केलेला आहे। बोरिवली पूर्वेमध्ये नॅशनल पार्कमध्ये मुख्य गेटच्या दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि बांधकाम करताना उच्च न्यायालयाच्या निर्देशाचं खुलेआम उल्लंघन होत आहे। वर्धा नगरपालिकेने कर वसुली मोहीम तीव्र केली असून शहरामध्ये सुमारे 8.5 कोटी रुपयांची थकबाकी झालेली आहे। ही वसुली करण्यासाठी शहरातील 500 मालमत्ता कर थकबाकीदारांना रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुढील 2 ते 2.5 महिन्यांमध्ये ही वसुली करण्यात येणार आहे। गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यामध्ये शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। जालन्यामध्ये गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींचे शस्त्र परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे। जिल्ह्यामध्ये 652 परवाने असून त्याची देखील तपासणी सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकांनी म्हटलंय। नांदेडच्या महाविहार बावरीनगर दाभाडमध्ये अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद सुरू आहे। परिषदेचा दुसरा दिवस होता। दरम्यान या धम्म परिषदेमध्ये देश विदेशातील बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते। जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भीषण स्फोट झाला। या दुर्दैवी घटनेमध्ये लष्कराचे 6 जवान जखमी झाल्याची माहिती आहे। नौशेराच्या भवानी सेक्टरमध्ये माकडी भागामधील ही घटना आहे, तर जखमी जवानांवर राजौरीमधील आर्मी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रशिया युक्रेन युद्धामध्ये एका भारतीय तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा एक नातेवाईक सुद्धा गंभीर जखमी आहे। मृत तरुणाचं नाव बिनिल असं असून जखमी तरुणाचं नाव जैन आहे, तर दोघे केरळच्या त्रिशूळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये जसप्रीत बुमराहने सर्वोत्तम कामगिरी केली आणि त्याने आयसीसीचा प्लेयर ऑफ द मंथ हा मानाचा पुरस्कार जिंकलेला आहे। पुरस्काराच्या शर्यतीमध्ये त्यानं ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन पीटरसनला मागे टाकलं आणि पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय।
मंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी धक्कादायक बातमी, कारण की त्यांना आता मंत्री संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मंत्री असताना सुद्धा संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदी कायम कसे, असा सवाल मंत्रालयात उपस्थित होत असल्याची चर्चा आहे आणि एकच व्यक्ती 2 पदांवर राहणं योग्य नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मात्र शिरसाटांनी सिडकोमध्ये निर्णयांचा धडाका लावल्यानं त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सध्या समोर येते। मंत्री झाल्यानंतर सुद्धा संजय शिरसाट यांच्याकडे सिडकोचं अध्यक्षपद कसं, अशा चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याचमुळे त्यांना त्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी चर्चा आता होऊ लागलेली आहे। त्यामुळे आता शिरसाटांना सिडकोवरनं खरंच हटवणार की तेच कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गेल्या काही दिवसांपासून सिडको संदर्भात संजय शिरसाट यांनी निर्णयांचा धडाका सुद्धा लावलेला आहे आणि त्याचमुळे त्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे।